बिहारमधल्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये जनसुराज्य पार्टीच्या प्रशांत किशोर यांचा 19,324 मतांनी विजय। 30 वर्षांनंतर भाजपचा बालेकिल्ला ढळला। जंतर मंतर आंदोलनामध्ये दहशतवादी घुसखोरीचा कट उघड। सीजेपीच्या आंदोलनामध्ये पोलिसांच्या वेशात घुसण्याचा होता डाव। संशयित हमी मंडल अर्पिता सरकारचा चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे। अतुल लिमयेंनी आंदोलनाला देशविरोधी म्हणणं हे संघाला मान्य आहे का? संजय राऊतांचा टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची डिग्री दाखवावी तर मी सुद्धा माझी सगळी कागदपत्र सार्वजनिक करेन। सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपकेंचा आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींना प्रत्युत्तर। पोलिसांनी अवाजवी कारवाई केल्याचं आढळल्यास कठोर पावलं उचलणार। सीजेपी आंदोलनामध्ये लाठीचार्ज प्रकरणावर कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी। पुढची सुनावणी 18 ऑगस्टला। सरसंघचालक मोहन भागवत झेन-झी आणि झेन अल्फाशी साधणार संवाद। 6 ऑगस्टला मुंबईत युवा परिषदेचं आयोजन। देशभरातल्या 2000 विद्यार्थ्यांचा असणार सहभाग। निवडणूक आयोगाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नोटीस। पक्षघटनेमधील दुरुस्तीनंतर स्पष्टीकरण मागवणार तसंच सुधारित पक्षघटनेसंदर्भातली कागदपत्र सादर करण्याचे आदेश। जातीपातीच्या राजकारणामध्ये राहावं की नाही असा प्रश्न पडतो। बीडमधल्या सभेमध्ये धनंजय मुंडेंचं विधान तर धनंजय मुंडेंनीच इतर जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केलाय। जरांगेंची टीका। पंकजा मुंडेंना वडेट्टीवारांची ऑफर। भाजप सोडा आमच्यासोबत या, पहिल्या मुख्यमंत्री व्हा। पंकजा मुंडेंच्या रिटायरमेंटच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची ऑफर। रायगडचा पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळणार, फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी। पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य। सुनील तटकर यांनी दिलेला शब्द पाळावा, उदय सामंतांची मागणी। मुंबईमध्ये पदपथ तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्याचे महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडेंचे निर्देश। पेडेस्ट्रियन फर्स्ट अभियान प्रभावीपणे राबवणार। हलगर्जीपणा करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईही होणार। भिवंडीत खड्ड्यानं घेतला महिलेचा बळी। ठाणे भिवंडी मार्गावर रहणाळ या गावच्या दुचाकीस्वार महिलेचा घसरून अपघात तर शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर TDRF जवानाचाही खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू। सावजी मटण खाल्ल्यास महिनाभर आजारी पडेन। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर नाराजी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप पुनर्बांधणीमध्ये हलगर्जीपणा। 3 वेळा बदलले खांब। सुमारे 2.25 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। खांबांचं माप चुकलं, पुनर्बांधणीवर प्रश्नचिन्ह। राज्यात मुसळधार पावसाचा कहर कायम। जळगावच्या अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य। अनेकांचे वाचवले प्राण। भिवंडीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये मिनी बस वाहून गेली। नाशिकमध्ये धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू। नागपुरात युवक काँग्रेसचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात आंदोलन। E20 इथेनॉल संदर्भात युवक काँग्रेस गडकरींच्या नागपूरच्या घरासमोर तर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची केली धरपकड।
E20 पेट्रोलच्या विरोधात अरविंद केजरीवाल आक्रमक. उद्या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावर काढणार मोर्चा. E20 मुळेच वाहनांचं मायलेज कमी होतं, इंजिनं बिघडतात, केला दावा.